मित्रांनो आता झालं बघा माझं मेकअप. फायनली माझं मेकअप झालं. हे बघा मी अशी साडी घातलेली आहे. जय शिवराय मित्रांनो, बघू शकतात आम्ही आलो बघा आज जालन्याला होळी निमित्त नाही का रील शूट करण्यासाठी पार्लर मध्ये आलो बघा. हे बघा इकडं त्या ताईचं पार्लर आहे. मी शिवानी आम्ही दोघी जणी आलो बघा. तिचे मामा ते सुद्धा आलेले आहे. आणि आपले खूप दिवस झाले ब्लॉग नाही आले बघा. ब्लॉग नाही येण्याचं कारण म्हणजे आमच्या शेतामधले कामं सुरू होते त्याच्यामुळे आपले ब्लॉग नाही आले. तर मित्रांनो चला आता आपण जाऊ त्या ताईकडे. तुम्हाला मेकअप कसं झाला ते सुद्धा दाखवणार आहे. हे बघा आता शिवानी चालली वरती. हे बघा तिचे मामा आणि हे बघा थोडंसं. तर मित्रांनो चला आता रुपालीचा मेकअप कसा होते आपण बघूया. बघू शकता मित्रांनो आम्ही आलो बघा आता त्या ताईच्या घरी. आणि त्या ताई नाही का आता माझं मेकअप करणार आहे. आणि ते बघा ही नाही का माझ्यासाठी साडी घेतली बघा. त्या बघा ही साडी सुद्धा घालणार आहे त्या मला. किती सुंदर आहे. आणि त्या मेकअप सुद्धा करणार आहे. कसा होतो मेकअप तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो आम्हाला नाही का दीदीने आणले बघा चहा आणि बिस्किट. बघा बिस्किट किती छान आहे. हे बघा कोणते मला माहित नाही बिस्किट कोणते येतं. दीदी आहे मेकअप करणार आहे. तर मित्रांनो आता चाललोय आम्ही खाली रूम मध्ये पार्लरचे रुपाली मेकअप करायचा. चला आता. आणि तुम्ही नाही का माझं मेकअप कसं होतं कसं नाही एकदा कमेंट. तर रुपालीचा मेकअप कसा झालाय बघा नंतर लास्टला मित्रांनो. आणि बघा आता बघून घ्या मेकअप कसा आहे सध्या. आता मी कशी आहे सध्या एकदम काळी झाले. हे बघा हे असं पार्लर आहे ते. हे बघा हे ताईचं पार्लर असं आहे. तर मित्रांनो आता मी साडी घातलेली बघा. आणि आता माझा मेकअप सुरू आहे. हे बघा किती छान मेकअप झाला. आणि आणखीन पूर्ण व्हायचंय. पूर्ण झाल्यावर सुद्धा क्लिप घेणार आहे. तर मित्रांनो रुपालीचा अर्धा मेकअप झालेला नाही सांगा कमेंट. सध्या मेकअप करणं चालू आहे. इकडे आज शिवानी ताईचं सुद्धा राहिलंय. आज रुपालीचा घेणं चालू आहे. ताईनं केला माझा मेकअप आणि त्या ताईनं. तर मित्रांनो आता माझा मेकअप नाही का पूर्ण फायनली झाला बघा. आणि इतका सुंदर मेकअप केला ना बघा. या ना व्हिडिओ मध्ये. हे बघा ह्या ताईनं माझा मेकअप केला. खूप सुंदर केलं बरं का मेकअप. तर मित्रांनो आता आम्ही चाललो बघा आता मोतीबाग मध्ये. आता तिकडली सुद्धा क्लिप घेणार आहे. तर मित्रांनो आता झालं बघा माझं मेकअप. फायनली माझं मेकअप झालं. हे बघा मी अशी साडी घातलेली आहे. आणि हे बघा माझा मागचा लुक. आणि कसा आहे तो कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ सुद्धा आपला कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट ते सुद्धा करा. आणि आता आपण नाही का मोतीबाग मध्ये जाणार आहे. आणि तिकडे सुद्धा क्लिप घेणार आहे. तर मित्रांनो रुपालीचा मेकअप झाला आणि आता आम्ही आलेलो आहे मोतीबागला. आणि बघू शकता व्हिडिओ काढण्यासाठी आपण हे पण घेतलेलं आहे. तर आणि आता आम्ही नाही का फोटोशूट करायचे बघा. आता फोटोशूट करायचे. आणि फोटो कसे शूट होते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे. आता मोतीबाग पण तुम्हाला दाखवणार आहे. तिकडे तलाव आहे बघा. तर चला आपल्याला तिकडे जायचे. ब्लॉग कंटिन्यू बघा. त्यांचं चाललंय तिकडं व्हिडिओ शूट फोटोशूट. आणि आपल्या इकडे चाललंय बुड्डी बाल खायला. मित्रांनो कसं आहे ना मुलाचं खूप जिंदगी अवघड आहे. जिंदगी झंडे फिर भी घमंडी आम्हाला असा विषय. आता इकडे चाललाय मेकअपचे फोटोशूट करणं. आपल्याला आता सध्या 5 वाजलेत घरी पण जायचे. तर लास्टला फोटोशूट झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू फोटो कसे आले ते पण टाकणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला अशा प्रकारे चाललंय इकडं व्हिडिओ शूट. इकडे शिवानीचा महाराष्ट्रीयन लुक आणि हिचा साऊथ लुक. मोतीबागला आलेले मित्रांनो. मित्रांनो इथं नाही काही एवढं काहीच विशेष नाही. बघू शकतात कसं आहे वेगळंच आहे. तर मित्रांनो आता आमचं नाही का फोटोशूट व्हिडिओ ते काढून झाले बघा. आणि आम्ही चाललो बघा घरी. आमचं नाही का जास्त फोटोशूट मध्येच जास्त टाइम गेला. फोटोशूट ते आणि मेकअप ते बघा किती सुंदर केलं ताई ना. आणि आम्ही आता घरी चाललो बघा. तर मित्रांनो आपण फोटोशूट करण्याचा टाइम गेला. आता वाजले 7 वाजत आलेत. त्यामुळे आता आपल्याला घरी जायला टाइम होईल. आपला ब्लॉग इथंच एंडिंग करतोय. आणि तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघा. ब्लॉग कसा आवडलाय कमेंट करून नक्की सांगा. आणि हा तुम्हाला नाही का ब्लॉग आजचा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉगला लाईक. रुपालीचा मेकअप कसा आलाय नक्की कमेंट करून सांगा. जर मेकअप करायचा असेल तर जालन्यामध्ये या. नंबर देतो मी. त्या नंबरवरती संपर्क साधून नक्की आपल्या लग्नाला यायला नक्की ऑर्डर करा. आणि ब्लॉग नाही का जास्त शेअर सुद्धा करा. लाईक शेअर सगळं करा. तर बाय.